नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, तालुका जिल्हा सांगली। आतापर्यंत जी मी शेळ्यांच्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या बाबतीत व्हिडिओ बनवले त्याला तुमच्या सगळ्यांचा मला चांगल्या पद्धतीने आणि असा भरपूर प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळाला। मला कमेंट्स आल्या, मला लोकांचे कॉल आले। तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहून दे। मी नवनवीन झाडपाले असतील किंवा आयुर्वेदिक औषधं असतील किंवा घरातली घरगुती जी काय औषधोपचार असतील किंवा अजून काय, ही सगळं तुम्हाला मी सांगत राहीन माझ्या व्हिडिओमध्ये। माझ्यावरती तुमचं प्रेम असंच राहून दे। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ही उंबराचं झाडाचं पाला आहे। हे उंबराचं झाडाचं असं आहे की आपल्या शेळीपालन असो इतर दुसरं कुठल्याही प्राण्याचं पक्ष्याचं फार्म असो, ह्याच्यामध्ये जे विटॅमिन्स आहेत ना, हे विटॅमिन्स पुरवायचं काम हे उंबराचा पाला करतो। प्रत्येक जनावर आवडीनं खाते, असं नाही की कोण खात नाही असं नाही। सगळी जनावरांचं फेवरेट आहे, प्रत्येकजण खाते। त्याच्यानंतर ना आपण बघणार आहे हे पिंपळाचं झाड आहे। हे पिंपळाच्या झाडाचा पाला आहे। हे पिंपळ असं काम करते की आपल्या जनावरांच्या आतमध्ये जर करता काय प्रॉब्लेम असेल इंटरनल किंवा एखादी जखम वगैरे झालेली असेल किंवा आणि काही असेल, ते सगळं क्लिअर करायचं काम हे पिंपळ करते। आणि आपल्या जनावराला बाहेर जरी काय एखादी जखम झाली असेल किंवा काय झाला असेल प्रॉब्लेम, तर तो ही म्हणजे फास्टपणे भरवून काढायचं। ही जर पाला आपण खायला दिला आपल्या शेळ्यांना तर भरवून काढायचं काम हे पिंपळ करते। त्याच्यामुळं पिंपळ ही आपल्या म्हणजे शेळीपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि फायदेशीर पाला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तो वड आहे। वडाचा तर रोल एवढा मोठा आहे, काय शेळीपालन असो किंवा आणि दुसरं कुठल्याही जनावरांचं काम असतो, ह्याचा पाला आपण आपल्या जनावरांना जर दिला तर आपली जनावरं जी आहेत ना ती एकदम फास्ट ग्रोथ करतात। वजन वाढीसाठी एक मी म्हणतो सगळ्यात टॉपचा जर करता कुठला पाला असेल किंवा कुठलं खाद्य जर असेल शेळीपालनामध्ये तर वड मी ही एक नंबरला ठेवणार। कारण का वडामुळं एवढ्या फास्ट जनावरांची ग्रोथ होते ना की बोलायचं काम नाही। तुम्ही साधारणतः एक महिनाच घालून बघा, तुम्ही अक्षरशः डोक्याला हात लावचाला एवढं कसं काय म्हणजे आपलं जनावर ग्रोथ केलं किंवा एवढं कसं काय वजन वाढलं, ह्याच्यानं अंगावरती चकाकी देखणेपणा वजन वाढ ही लय एकदम एक नंबरमध्ये होत्या जनावरांच्या, अशी भानगड आहे। ह्या वडाचं काम हे असं आहे ह्या शेळीपालनामध्ये। त्याच्यानंतर ना आता आपण बघणार आहे ही शेवगा आहे, त्याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक पण म्हणतात। ह्यो शेळीपालन असू दे किंवा कुठलाही प्राणी पक्षी पालन असू दे, त्याच्यामध्ये एक अमृत म्हणून काम करणारा झाडपाला आहे बरं का। मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये काय काय आहे जर आपण सांगत बसलो तर आपल्याला दिवस कमी पडत। एवढं म्हणजे मिनरल आहेत, विटॅमिन्स आहेत, कॅल्शियम्स आहे, आयर्न आहे, हर एक गोष्ट ह्या शेवगामध्ये आहे। तर मी तुम्हाला सांगतो शेवगा जर करता आपण आपल्या जनावरांना महिन्यातून एकदा जर दिला तर आपल्या शेळी फार्म असू दे किंवा आणि दुसरं कोंबडी फार्म असू दे किंवा आणि दुसरं कुठलंही प्राणीपक्षी फार्म असू दे, आपली जनावरं नाचाच बराबर आजारी पडणार, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। कारण मी स्वतः यूज करतो, मला ह्याचा अनुभव अंदाज आहे। तर असा वेगवेगळा झाडपाला जो आहे तो मी तुमच्यासमोर प्रत्येक वेळेला आणत राहणार आहे। त्याची माहिती, त्याचे गुणधर्म आणि ती काय क्वालिटीचा ही सांगत राहणार आहे मी तुम्हाला। आणि माझ्या एक दोन बंधूंची कमेंट होती मला की आपण कोकणामध्ये कुठली ब्रीड पाळू शकतोय किंवा कुठल्या ब्रीडवरती काम करू शकतोय। तर असं आहे की आपण कुठलीही ब्रीड घ्या, फक्त आपल्या इथं सेट होणं गरजेचं आहे। आपल्या इथं जर एखादी ब्रीड आपण आणली ती जर सेट झाली
तर त्याला काहीसुद्धा होत नाही. आणि जर आपण त्याला जर सेट करून शकलो नाही तर मात्र ते आपल्या हातातून जाण्याची शक्यता असते. आणि हे बघा, आता माझ्या इथे तुम्ही बघा सर्व प्रकारचे शेळ्या आहेत. कुठली ब्रीड नाही असं नाही. माझ्याकडे तोतापुरी आहे, कोटा आहे, बिटल आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हंसा आहे, हैदराबादी आहे, त्याच्यानंतरनं सोजत आहे, त्याच्यानंतरनं करोली कोटा आहे, त्याच्यानंतरनं कलरमध्ये जे पिंक स्किनमध्ये म्हणतात ती कोटा आहे. बऱ्यापैकी माझ्यापाशी ब्रीड आहे. तर मी अजून भरपूर प्रमाणात आणणार आहे ब्रीड. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की आपल्याकडं 8-15 दिवसातनं एकदा शेळ्या म्हणा किंवा पिलं म्हणा येत राहतात. पण मला ती व्हिडिओ दाखवता आली नाही, कारण मी 2 वेळा आणलो आणि दोन्ही वेळेला व्हिडिओ बनवायच्या अगोदरच माझ्याकडून ते सेल झाल्या. त्याच्यामुळे तुम्ही अपडेटमध्ये राहत जावा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याकडे कुठली ब्रीड आल्या कुठली नाही. धन्यवाद.